कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही। हे काय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का? कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही। एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही, गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही। अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन। हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतकं ते प्रकरण सौम्य आहे का? सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तू जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता। पोलीस आमच्या दारामध्ये येतात, आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात, खोटे गुन्हे दाखल करतात। तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय? तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय। नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, पुणे जिल्हा असेल, राजकीय स्वार्थासाठी, राजकारणासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना, माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे। हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे। आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का, त्यांना तोंड आहे का? आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का? या भाजपवाल्यांना काय चाललंय या राज्यामध्ये? गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला, ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत, ते गुन्हेगारांना मदत करतायत, हे त्या आमदाराचं निवेदन आहे। गणपत गायकवाड हे 3 टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे, अशी माझी माहिती आहे। आम्ही अनेकदा सांगितले की राज्यातलं सरकार लुटेर आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही, मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय। जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो IPS अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीने बदली करा। कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे। कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीने बरखास्त केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणिती हे येड्याचं सरकार संपवते आहे। आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली, कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पाईक आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे। आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार, त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही, मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतोय की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे। म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे, या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे। आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो, रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे। नाहीतर यांचा हा बुरखा हा फाडला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारने आणि सत्तेच्या बाहेर जावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आता एक इन्सिडेंट किंवा 2 इन्सिडेंट याच्यामध्ये
गुंड आणि आमदार असं दोन इन्सिडेंट आहेत. या दोन इन्सिडेंट वरनं आपण असं गृहमंत्री अपयशी झालेत याच्यापेक्षा टोटल सिस्टम कोलॅप्स झाली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येक वेळेस कुठली तरी घटना घडली की आमदारांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा जो आहे याच्यापेक्षा मी असं म्हणेन की ती घटना घडणार नाही कशी याच्याकडे मंत्र्यांनी पुन्हा बघावा. आणि तिथं फेल्युअर झाली तर मग माझ्या अंदाजानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेट मध्ये नाही, आता ती गँग वॉर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही, तुमच्या चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली. करेक्ट? पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही घटना. तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की. आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय. गुंडा राज आहे, हे महाराष्ट्र आहे, हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे. मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी, कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. काही आमदारांनी आरोप केला मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव ठाण्यामध्ये धुमाकूळ घालत आहेत. त्यानंतर गुंडा राज सुरू केलाय आणि पोलीस स्टेशन स्थानकामध्येच आमदाराच्या चिरंजीवाला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस त्यांनी फायरिंग केली असं त्यांनी म्हटलं. काही कारण असू दे, फायरिंग करायचा अधिकार आहे. फायरिंग आणि पोलीस स्टेशन मध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती नाही तर काय. यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते. तिथे सर्वसामान्य माणसं असतात. पोलीस स्टेशन आहे, हे गुंडा राज नाही तर काय चाललंय. आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत. राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी. याच्यात सर्वसामान्य माणूस बरडला जातोय, महाराष्ट्र बरडला जातोय. काही नियंत्रण नाहीये, क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये 100% बोलणार आहे. नाही, या राज्यातील कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे. त्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं. खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता ती वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा. अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे. आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये PIच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे. त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे. याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही. ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार चाललेला आहे. त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल. खाली पडलं
अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल.